हे हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक इन विद्या मंदिर अकॅडमी. सो याच्या आधी आपण 11th स्टँडर्डचं बेसिक बघितलेलं आहे, डिफरन्शिएशनचं. राईट, पाठीमागच्या लेक्चरला आपण सगळं काही कव्हर केलं आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं डिफरन्शिएशन कसं असतं, एक्सपोनेन्शियलचं कसं असतं, e⁻x कसं असतं. ओके, त्याच्यानंतर आपण यू इंटू व्हीचा रूल बघितला, यू अपॉन व्हीचा रूल बघितला. ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघितला. ते सगळं काय होतं, तुमचं 11th स्टँडर्डचं बेसिक होतं. ओके, आणि ते बेसिक येणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके, सो आताचं जे डिफरन्शिएशन आहे ते खरं ॲक्च्युली आता 12th स्टँडर्डचं डिफरन्शिएशन आजच्या लेक्चरपासून तुमचं चालू झालेलं आहे. सो ते चालू होण्यासाठी तुम्हाला ते बेसिक येणं महत्त्वाचं होतं, म्हणून ते मी बेसिक कव्हर करून घेतलेलं आहे. ओके, ॲज वेल ॲज तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जेवढे काही फॉर्म्युले आहेत ते पण यायला पाहिजेत. ओके, सगळे ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले तुमच्या पाठ पाहिजेत, कारण की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे काही फॉर्म्युले आहेत त्याचा सगळ्यांचा यूज आपण ह्या डिफरन्शिएशनमध्ये करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला ते आले पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक वेळेस आपल्याला ते यूज करायचे. सो आज आपण बघणार आहोत कंपोजिट फंक्शन. फर्स्ट टॉपिक इज कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय? कंपोजिट फंक्शन म्हणजे इथे लिहितो मी त्याचा अर्थ, फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. ओके, फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. फंक्शन ऑफ अनदर फंक्शन याला काय बोलणार आहोत आपण? कंपोजिट फंक्शन. फॉर एक्झाम्पल कसं? आता तुम्हाला याचा एक आपल्याला एक थेरम पण आहे. ओके, थेरम पण आहे, पण तो थेरम आपण आत्ता घेणार नाही. सगळे थेरम आपण एका लेक्चरमध्ये एकदाच घेणार आहोत. ठीक आहे, थेरम पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. इथे फंक्शन ऑफ अनदर फंक्शन म्हणजे कसं? सगळ्यात पहिले तुम्हाला कंपोजिट फंक्शनची कन्सेप्ट समजली पाहिजे. कन्सेप्ट समजली म्हणजे तुम्ही त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स कितीतरी इझिली सॉल्व्ह करू शकता. राईट, सो त्यासाठी कन्सेप्ट समजून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल, y इज इक्वल टू एफ ऑफ यू नावाचं एक फंक्शन आहे. म्हणजे y इज अ फंक्शन ऑफ यू. राईट, and this u is the function of x. ठीक आहे, u is equal to g of x. y is a function of u and u is a function of x. then डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करतो आपण? ओके, then dy by dx is equal to, बघा डेरिव्हेटिव्हला आपण असं डिनोट करतो dy by dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज डिनोटेड बाय dy by dx. सो dy by dx इज इक्वल टू, हे जे y फंक्शन आहे हे कोणाचं फंक्शन आहे? यूचं फंक्शन आहे. राईट ना, y हा यूचं फंक्शन. राईट, y इन टर्म्स ऑफ यू, यूच्या टर्ममध्ये ना, यूच्या टर्ममध्ये हा y, म्हणून ह्या yचं डिफरन्शिएशन घेताना आपण विथ रिस्पेक्ट टू यू घेणार आहोत, dy by du. बट हा जो u आहे हे u पण कोणाचं तरी फंक्शन आहे. u इज द फंक्शन ऑफ x. राईट ना, u हे फंक्शन आहे xचं, म्हणून इथं काय करायचं? इंटू du बाय dx. म्हणून ह्या यूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू x. पहिले काय केलं? yचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू u, नंतर यूचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू x. जेणेकरून पहा हे आणि हे कॅन्सल झालं म्हणजे काय राहील तुमच्याकडे? dy बाय dx. म्हणजे असं आलं लक्षात? आता हे एवढं तुम्ही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. यालाच आपण असं चेन रूल पण म्हणू शकतो. तुम्ही काय म्हणतो आपण यालाच? चेन रूल. ओके, सो चेन रूलचा हा वाला फॉर्म्युला dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. ओके, त्यासाठी आपल्याकडे दोन फंक्शन होते. एक फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ यू, दुसरं u इज इक्वल टू जी ऑफ एक्स. ते कसं आलं? आता हे जरी समजलेलं नसेल तरी एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला एकदम क्लॅरिटी होऊन जाईल की यू कोणाला म्हणायचं, एक्स कोणाला म्हणायचं, कोणतं फंक्शनला काय म्हणायचं, किंवा कंपोजिट फंक्शन कोणाला म्हणायचं, याची क्लॅरिटी तुम्हाला येऊन जाईल. समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 1, y इज इक्वल टू, फॉर एक्झाम्पल आपण असं घेतलं y इज इक्वल टू अंडर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5. राईट ना, y इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. आता असं एक क्वेश्चन आहे आपल्याला, याचं काय करायचं? फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. सो तुम्हाला एक लक्षात आलं असेल इथे बघितल्याच की वायच्या समोर जे दिसतंय अंडर रूट पण दिसतंय, म्हणजे हे अंडर रूटमध्ये एक फंक्शन आहे. राईट, हे दुसरं अल्जेब्रिक फंक्शन आहे. हे जे एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे ना, ते अल्जेब्रिक फंक्शन आहे. याच्यात दुसरं फंक्शन आहे. राईट, म्हणजे ह्या फंक्शनमध्ये फंक्शन आहे. म्हणजे असे किती फंक्शन आहे इथे? 2 फंक्शन आहे. आलं लक्षात? किती फंक्शन आहे? 2 फंक्शन आहे. आता आपण काय करणार आहोत? लेट, बघा 2 मेथड सांगतो मी. किती मेथड सांगणार मी तुम्हाला इथे? 2. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही यूज करायची आहे. ओके, सो मेथड नंबर फर्स्ट तर सांगतो मी तुम्हाला आधी. मेथड फर्स्ट, तुम्हाला जर आवडली ही मेथड तर हिने सॉल्व करा. दुसरी पण मेथड सांगतो मी. दोन्हीपैकी जी तुम्हाला इझी वाटेल तिने तुम्ही सॉल्व करू शकता. लेट
बघा ह्या अंडरूटमध्ये जे दिसतंय ना त्याला आपण यू म्हटलं. ओके, अंडरूटमध्ये जे दिसतंय ना त्याला आपण यू म्हटलं. यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5, राईट ना. अंडरूटमध्ये काय दिसलं आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस 5, त्याला आपण काय म्हटलं, यू म्हटलं. ठीक आहे, म्हणजे हा यूची व्हॅल्यू किती, एक्स स्क्वेअर प्लस 5. बघा इथे काय होतं फंक्शन वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू, तसा हा वाय इज इक्वल टू हे एफ ऑफ यू आहे. पण यू जे आहे ना हे यू म्हणजे हे यू कोणाच्या टर्ममध्ये, यू इज इन दी टर्म ऑफ एक्स. यू फंक्शन जे ते एक्सच्या टर्ममध्ये आहे का, आहे. ओके, सो तुम्ही काय करायचं, फक्त अंडर जे दिसते त्याला यू म्हणायचं. ठीक आहे, आता ह्या यूचा डेरिव्हेटिव्ह कशाशी विथ रिस्पेक्ट घेत असतो आपण, फॉर्म्युला आपला हा आहे ना, याच्यात व्हॅल्यू टाकायच्यात आपल्याला. सो आपल्याला काय करावं लागेल, डी यू बाय डी एक्स करावं लागेल आधी. मग याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथे काय लिहावं लागेल तुम्हाला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. असंच का लिहावं लागेल, कारण डी यू बाय डी एक्स पाहिजे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये, म्हणून लिहावं लागेल. देअरफॉर याचा डेरिव्हेटिव्ह घेताय तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी यू बाय डी एक्स. ओके, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, राईट. सांगा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सगळ्यांना माहिती आहे, एक्स रेस टू एनचा काय असतो, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. तसे हे 2 खाली येणार, राईट. 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 1, नाही लिहिलं तरी चालेल. प्लस कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. काय असतो, 0. म्हणजे काय आलं, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू 2x. आलं लक्षात, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू 2x. याला इक्वेशन नंबर 1 द्या. कळालं, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू 2x. आता काय करायचं आहे आपल्याला, डी वाय बाय डी यू पण पाहिजे, राईट ना. आपण जर याला यू म्हटलंय, याला जर यू म्हटलंय, ओके, देअरफॉर वाय इज इक्वल टू काय मिळेल मग तुम्हाला, वाय इज इक्वल टू अंडर रूटमध्ये यू मिळेल, बरोबर की नाही. जर तुम्ही याला यू बोललाय तर एक्स स्क्वेअर प्लस 5ला जर यू बोललाय तर हे वाय इज इक्वल टू अंडर रूट जसं तसं राहील, याच्या जागी यू पडेल. इथं बोललायत ना तुम्ही तसं. आता ह्याला डिफरन्शिएट करून आपल्याला डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू मिळाली, त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं आपण, राईट. आता वायचं डिफरन्शिएशन म्हणजे याचं डिफरन्शिएशन करायचे, राईट ना. अँड वाय इज इक्वल टू काय आलेलं आहे तुमच्याकडे, अंडर रूट यू. याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू. बघा वायचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय करतो आपण, यू करतो की नाही. मग ह्या वायचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यू वी गेट. यूच्या डिफरन्शिएटमध्ये म्हणजे काय करणार, डी वाय बाय डी यू इज इक्वल टू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. जसं रूट यू दिसतंय, रूट यू म्हणजे काय, जसं रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेता ना तुम्ही, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 रूट एक्स, बरोबर नाही. सो इथे काय येणार, 1/2 रूट यू येणार. आलं लक्षात, 1/2 रूट यू येणार. द्या याला इक्वेशन नंबर 2. काय द्या याला इक्वेशन नंबर 2 द्या. ठीक आहे, आता फॉर्म्युला लिहा. नाव डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. ओके, हा फॉर्म्युला आहे तुमचा. टाका याच्यात व्हॅल्यू, डी वाय बाय डी एक्स तर आपल्याला फाईंड करायचं आहे. सो ॲज इट इज डी वाय बाय डी यूची व्हॅल्यू कुठे, इथे इक्वेशन नंबर 2 मध्ये 1/2 रूट वाय लिहा. इथे 1/2 रूट यू, वाय नाही ते यू, इंटू डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू आलेली तुमच्याकडे किती, 2x लिहा इथे, 2x. हा 2 आणि हा 2 कॅन्सल. बर, 1/रूट यू मीन्स वॉट, यूची व्हॅल्यू काय आहे, यूची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे ना, यू म्हणजे कोण, एक्स स्क्वेअर प्लस 5 लिहा इथे, एक्स स्क्वेअर प्लस 5, राईट ना, इंटू इथे राहिलेला एक्स. ओके, सो एक्स इंटू 1 मीन्स एक्स अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. ओके, सो दिस इज डी वाय बाय डी एक्स. हे झालं तुमचं फायनल आन्सर. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला अशा प्रकारे कॅल्क्युलेट करावं लागेल. अंडर रूटमध्ये जे होतं त्याला आपण यू म्हणलं, म्हणून वाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ यू झाला. एकदा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स, एकदा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू यू. फॉर्म्युला लिहिला इथं, हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, चेन रूल. यात व्हॅल्यू टाकल्या,
फायनल आन्सर आपल्याला एक्स अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 मिळालं. आलं लक्षात. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करावं लागेल. दिस इज मेथड नंबर 1. ही झाली तुमची मेथड नंबर 1. ठीक, ही मेथड नंबर 1. आता मेथड 2 पहा. हे मी रफ करतोय. आता मेथड 2 पहा. सेकंड मेथड पण खूप सोपी, इझी पण आहे आणि तुम्हाला समजेल पण लगेच. आय थिंक सगळेजण सेकंड मेथडलाच प्रायोरिटी देतात. ठीक आहे, तरी ज्याला जे सोपं वाटत असेल तो करू शकतो. समजा आता मेथड नंबर 2 घेतोय आपण, M2. आपल्याकडे काय दिलं आहे, y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. ठीक आहे, सो डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स वी गेट. सांगा काय येणार, dy बाय dx इज इक्वल टू, बघा तुमच्याकडे जर रूट एक्स आहे, समजा याला आपण एक्सच म्हटलं, एक्स स्क्वेअर प्लस 5 नाहीच आहे, तू समजा एक्सच म्हटलं, रूट एक्स असतं तर डेरिव्हेटिव्ह काय आला असता, डेरिव्हेटिव्ह आला असतं 1/2 रूट एक्स, राईट ना. फक्त रूट एक्स असतं तर डेरिव्हेटिव्ह काय आला असता, 1/2 रूट एक्स आला असता. तसं याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1/2 एक्सच्या जागेवर कोणी एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे, फक्त लिहिलं एक्स स्क्वेअर प्लस 5. पण पुन्हा एकदा तुम्हाला ह्या अंडर रूटमध्ये जे काही दिसतंय त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. ओके, सो इथे लिहा डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूटच्या आतमध्ये काय दिसते, एक्स स्क्वेअर प्लस 5, त्याचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. ओके, फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन आहे ना. एकदा काय केलं तुम्ही, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतला डायरेक्ट 1/2 रूट एक्स. ओके, याला रूट एक्स कन्सिडर केलं, मग हे आलं रूट एक्स. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती तुम्हाला 1/2 रूट एक्स. पण इथं एक्स नाही मित्रांनो, इथे एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे. सो याचा डेरिव्हेटिव्ह काय व्हावा लागेल तुम्हाला. सो हे काय झालं, 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तो असतो 2x. 5 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हा 2 आणि हा 2 कॅन्सल. आन्सर मिळालं तुम्हाला x इंटू 1 मीन्स x अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. राईट, दिस इज dy बाय dx. बघा हे वाला आन्सर आणि हे वाला आन्सर, दोन्ही आन्सर कसे आहेत, सेम आन्सर आहेत. सो तुम्हाला काय करायचं आहे, कोणती पण एक मेथड यूज करायची. पाहिजे तर ही मेथड यूज करा, पाहिजे तर ही मेथड यूज करा. तुम्हाला जी सोपी वाटेल ती मेथड तुम्ही इथे यूज करू शकता. आलं लक्षात. सो अशा प्रकारे आपण इथे कंपोजिट फंक्शन म्हणजे काय ते शिकलेलो आहोत. अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण त्याचं, म्हणजे तुम्हाला एकदम स्पष्ट त्याची क्लिअरिटी येऊन जाईल की ह्या एक्झाम्पलला आपण कसं टॅकल करायचं, कसं सॉल्व करायचं. ओके, सो सेकंड क्वेश्चन इज एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. बघा एक्स क्यूब मायनस आपल्याकडे काय आहे, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 5 y इज इक्वल टू, असं एक फंक्शन आहे एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 5. सर्वात पहिले आपण काय करू, मेथड नंबर 2 ने यूज करू. ठीक आहे, जी मेथड आपण ही बघितली ना त्या मेथडने आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात. सो इथे लिहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. सांगा डिफरन्शिएशन केलं तर याचं काय येणार, dy बाय dx इज इक्वल टू, ह्या पूर्ण ब्रॅकेटला तुम्ही थोड्या वेळ एक्स समजा, एक्स टू द पॉवर 5 हे पूर्ण ब्रॅकेट जे आहे ना त्याला तुम्ही थोड्या वेळ एक्स ॲझ्युम करा. एक्स टू द पॉवर 5 एक्स टू द पॉवर 5 असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसं घेतो आपण, 5ला समोर आणतो, एक्स रेस टू 5 मधून एक मायनस करतो, म्हणजे किती 5x रेस टू 4. तसं याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 5x क्यूब मायनस 2x मायनस 1 5 मायनस 1 तर येणार 4. पण मित्रांनो इथे एक्स नाही आपल्याकडे, फक्त इथं काय एक्सच्या जागेवरती एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, पुन्हा एकदा एवढ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. आलं लक्षात. म्हणजेच काय झालं, हे 5x क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 4 इंटू सांगायचा डेरिव्हेटिव्ह एक्स टू द पॉवर 3चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3 खाली, एक्स रेस टू 3 मायनस 1 मीन्स 2 मायनस 2x जर असेल 2x तर त्याचा डेरिव्हेटिव्ह फक्त 2 असतो. आलं लक्षात. 2xचा डेरिव्हेटिव्ह किती 2, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 नाही लिहिलं तरी चालेल. आलं लक्षात. झालं. हे काय आलं तुमच्याकडे 5 आला इथे बघा 3x स्क्वेअर मायनस 2 इंटू इथे किती आलं एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 4. आलं लक्षात.
तुम्ही मल्टिप्लाय करू शकता पाहिजे तर, ठीक आहे. सो घेऊया आपण. 5 3 15 एक्स स्क्वेअर, 5 2 10 आणि हे ब्रॅकेट ॲज इट इज एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 4. आलं लक्षात. हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. दिस इज dy बाय dx. हे झालं मेथड नंबर 1ने, सॉरी मेथड नंबर 2ने, ठीक आहे. जी मेथड सोपी त्या मेथडने आपण आधी करून बघितलं. आता मेथड नंबर 2 पण करून दाखवतो मी तुम्हाला, दुसऱ्या मेथडने पण करून दाखवतो. तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही वापरू शकता, ठीक आहे. सो लेट इथे काय म्हणूयात आपण, सेकंड मेथड आहे. यूची व्हॅल्यू काय घ्यायची आपण, u इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. u इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1, राईट. याला आपण u म्हटलं. एवढ्याच्या जागेवरती आपण काय टाकणार, u. देअरफोर, ठीक आहे. देअरफोर y इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, याच्या जागेवर u टू द पॉवर 5. y इज इक्वल टू काय आलं तुमच्याकडे, u टू द पॉवर 5 आलं. हे जे आहे ना, याला डिफरन्शिएट करायचं. याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू नेहमी एक्स करायचं. याच्यासमोर काय दिसतं, कोणते व्हेरिएबल दिसतं, एक्स. सो याला डिफरन्शिएट करताना विथ रिस्पेक्ट टू एक्सने करायचं. सो इथे लिहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट, सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी बाय डी एक्स इज इक्वल टू, याचं काय येणार डिफरन्सिएशन, 3 खाली येणार, राईट ना. इथे असं लिहितो मी एक स्टेप वाढून, डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3ला समोर आणायचं मित्रांनो. 3 एक्स रेस टू 3 मायनस 1 मीन्स 2 मायनस 2xचा डेरिव्हेटिव्ह असतो 2, 1चा तर 0. आलं लक्षात. झालं, हे झालं डी यू बाय डी एक्स. याला इक्वेशन नंबर 1 द्या. हे पलीकडचं जे आहे ना, त्याला डिफरन्शिएट करा. आता डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू, हे y जे फंक्शन दिसतं ते यूच्या फॉर्ममध्ये, म्हणून याला डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू काय करायचं, u. तर हे काय आलं, दॅट इज dy बाय डी यू, dy बाय डी यू इज इक्वल टू 5 येणार खाली, u टू द पॉवर 4. द्या याला इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर किती द्या त्याला, 2 द्या, ठीक आहे. नाव dy बाय dx इज इक्वल टू फॉर्म्युला काय, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx इंटू du बाय dx. सो राईट डाऊन हिअर dy बाय dx ॲज इट इज. dy बाय du ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 5u टू द पॉवर 4, 5u टू द पॉवर 4 इंटू du बाय dx ची व्हॅल्यू आहे मित्रांनो, ते टाका 3x स्क्वेअर मायनस 2, 3x स्क्वेअर मायनस 2. ओके. सो पहा 5 आणि हे एकत्र घ्या, 3x स्क्वेअर मायनस 2 इंटू यू टू द पॉवर 4. यू म्हणजे कोण आहे, यूच्या जागेवर यूची व्हॅल्यू टाका. यू म्हणजे कोण आहे, यू म्हणजे आहे एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 4. आलं लक्षात. 5ने मल्टिप्लाय केलं, 5 3 जा 15x स्क्वेअर मायनस 5 2 जा 10 आणि पुढे एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 4. आलं लक्षात. दिस इज dy बाय dx. dy बाय dx. सेम आन्सर आलं आहे बघा. आन्सर तर सेमच येणार आहे. कसंही करा तुम्ही, आन्सर कसं येणार, सेमच येणार. चेन रूलने करा काय किंवा डायरेक्ट करा काय, आन्सर तर तुमचं कसं येईल, सेमच येईल. सो दिस इज ऑल अबाउट कंपोजिट फंक्शन. आय थिंक तुम्हाला कंपोजिट फंक्शन कसं सॉल्व करायचं, कंपोजिट फंक्शन म्हणजे काय ते कळलेलं असेल. फंक्शनच्या आतमध्ये जर फंक्शन असेल तर आपण काय करायचं आहे, कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके. अजून एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची मित्रांनो, इथे कंपोजिट फंक्शनमध्ये काय होतं, कधी कधी नीट लक्ष द्या, 2च फंक्शन नाही आहेत, कधी कधी 3 फंक्शन येतात. आलं लक्षात. कधी कधी काय होतं, 3 फंक्शन येतात, 3 फंक्शन येतात. तर त्यावेळेस काय करतो आपण, समजा y इज इक्वल टू एफ ऑफ व्ही असं एक फंक्शन आलं, व्ही इज इक्वल टू जी ऑफ यू असं एक फंक्शन आलं, अँड यू इज इक्वल टू एच ऑफ एक्स असं एक फंक्शन आलं. बरोबर ना. y हे फंक्शन आहे व्हीचं, व्ही हे फंक्शन आहे यूचं आणि यू हे फंक्शन आहे एक्सचं. आपल्याला तर काही करून dy बाय डी एक्सच काढायचं आहे. आलं लक्षात. देअरफोर dy बाय डी एक्स इज इक्वल टू, बघा y फंक्शन कोणाचं आहे, व्हीचं आहे. मग घ्या yचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्ही घ्या.
पण व्ही हे फंक्शन कोणाचं यूचं आहे, मग घ्या व्ही या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू घ्या. पण यू हे फंक्शन पण कोणाचं एक्सचं आहे, मग घेऊन टाका du/dx. आलं लक्षात. कितीही फंक्शन असू दे तुमच्याकडे, फंक्शनमध्ये फंक्शन, अजून त्याच्यात एखादं फंक्शन, अजून एक त्याच्यात एखादं फंक्शन जरी असलं तरी आपण चेन रूलच वापरणार आहोत. आलं लक्षात. म्हणजे आधी याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू व्ही, नंतर ह्या व्ही वाल्याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू यू, आणि नंतर यू वाल्याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. अशी तुमची एकंदरीत प्रोसिजर आहे. आलं लक्षात. कसंही असलं तरी तुम्ही चेन रूल वापरू शकता. याला बोलणार आहोत आपण चेन रूल. हे 3 फंक्शन असतील तर, 2 फंक्शनसाठी तर आपण बघितलंच. आलं लक्षात. आता आय थिंक तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल. आता फक्त याचा एक थेरम राहिलेला आहे. थेरम आपण सगळे एकत्रच घेणार आहोत. ओके, थेरम पण महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी, आणि फंक्शन समजणं खूप महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. ओके, सो याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, याच्यावरती आधारित जेवढे काही क्वेश्चन्स आहेत एक्सरसाइजमध्ये ते सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत बाय ऑल ऑफ यू.